हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 3. वडिला अव्यक्ताचिया वंशा, उद्योतकार सूर्य जैसा. येणे एके गुणे आकाशा, अंबरत्व. अर्थात अव्यक्त अशा आत्मपरब्रह्माच्या वंशात सूर्याप्रमाणे तेजपुंज असा हा शब्दरूपी कुलदीपक जन्माला येऊन त्याने सर्व काही प्रकाशित केले. इतकेच काय, तर त्याच्यामुळे आकाशाला अंबरत्व प्राप्त झाले. अव्यक्ताचा वंश. शब्द म्हणजे विशेष अर्थ असलेला ध्वनी समुच्चय, नाद समुच्चय. आपल्या ऋषींनी ध्वनीला, नादाला आकार देऊन तो लिपिबद्ध केला आहे. त्या एकेका ध्वनीला, एकेका नादाला लिपिबद्ध केले त्याला अक्षर असे म्हटले जाते. काही अक्षरांचा समुच्चय म्हणजे शब्द, आणि काही शब्दांचा समुच्चय म्हणजे वाक्य, आणि काही वाक्यांचा समुच्चय म्हणजे परिच्छेद, आणि काही परिच्छेदांचा समुच्चय म्हणजे मजकूर, आणि काही मजकुरांचा समुच्चय म्हणजे निबंध, प्रबंध, आणि काही निबंध, प्रबंध म्हणजे ग्रंथ. आत्मपरब्रह्म अव्यक्त होते. त्याच्यात ओम असा महादिव्य परमध्वनी झाला. आत्मपरब्रह्माला ध्वनिरूपी अपत्य झाले, त्याला वंश मिळाला. त्यामधून विश्वे निर्माण झाली, वंश वाढू लागला. विश्वात अनेकविध वैविध्यपूर्ण असे वस्तुजगत निर्माण झाले. अशा प्रकारे आत्मपरब्रह्माची वंशावळ वृद्धिंगत होऊ लागली. उद्योगी सूर्य. अव्यक्त आत्मपरब्रह्म ध्वनिरूपाने, नादरूपाने व्यक्त झाले, प्रकाशित झाले. त्याला स्वतःची स्वतःला जाण या ओंकारामुळे आली. आपण आहोत हे खुद्द त्या आत्मपरब्रह्माला तरी या वेळेपर्यंत कोठे माहीत होते. अमर्याद ऊर्जा असलेले आत्मपरब्रह्म त्याच्याच ध्वनीमुळे, त्याच्यात अपत्यामुळे प्रकाशित झाले. ओम या ध्वनीने त्याला व्यक्त केले, प्रकाशित केले. अमर्याद ऊर्जा असलेले तमाम विश्वे निर्माण करणारे, त्यावरील सर्व वस्तुजगताला निर्माण करणारे, या सर्वाला ऊर्जा पुरवणारे असे हे आत्मपरब्रह्म त्याच्याच अपत्यामुळे, ओंकारामुळे प्रकाशित झाले. हे अपत्य सूर्याप्रमाणे सिद्ध झाले, कारण त्याने आत्मपरब्रह्मामधून प्रत्येक वस्तून वस्तू, गोष्टन गोष्ट, घटनान घटना प्रकाशित केली. जसे अव्यक्त प्रकाशित झाले, तसेच त्यामधून निर्माण झालेले व्यक्तही प्रकाशित झाले. ते व्यक्त झालेले जड आणि सूक्ष्म अशा दोन्हीही प्रकारात होते. उदाहरणार्थ, फूल जड आहे, त्याला शब्दरूप देऊन प्रकाशित करण्यात आले. त्या फुलाचा गंध सूक्ष्म आहे, तथापि त्या गंधाला त्याच फुलाच्या नावाने प्रकाशित करण्यात आले. अशा प्रकारे त्या अव्यक्त आत्मपरब्रह्माला त्याच्यासह त्याच्यामधून निर्माण झालेल्याही शब्दरूपाने प्रकाशित करण्यात आले. म्हणून माऊलींनी सर्व काही प्रकाशित करणाऱ्या या सूर्याप्रमाणे असलेल्या अपत्याला उद्योगी सूर्य असे म्हटले आहे. अंबरत्व. काही गोष्टी या त्यांच्या त्या व्यक्त होतात, आणि काही गोष्टी या दुसऱ्यामुळे व्यक्त होतात. उदाहरणार्थ, फूल जड आहे, परंतु ते दृश्य आहे, त्यामुळे ते कळीरूपात असतानापासूनच व्यक्त असते. तथापि त्यातील गंध हा अव्यक्त आहे, तो फुलात आहे, तरीही तो अदृश्य असल्यामुळे अव्यक्त आहे. परंतु वारा आला की फुलातील गंध त्या वाऱ्यामुळे व्यक्त होतो, आपल्याला ज्ञात होतो. आत्मपरब्रह्माच्या याच ध्वनिरूपी अपत्याने आणखी एक विशेष उद्योग केला. त्याने आकाशाला अंबरत्व बहाल केले. पंचमहातत्वांपैकी पृथ्वी जड असून आपण त्यावर प्रत्यक्ष राहतो. आप जड आहे,
आणि शिवाय प्रवाहितही आहे. तेज आपल्याला उष्णता देते, वायू तर दर श्वासाला आपण घेत असतो. अशा प्रकारे ही 4 महातत्वे आपल्याला विनासायास सहजच सतत ज्ञात होत असतात. तथापि 5वे आकाश हे महातत्व म्हणजे एक केवळ पोकळी आहे. त्यात काही म्हणजे जराही काहीही नाही. आपल्याला ते ज्ञात होण्याचे काहीही कारण नाही. आपल्याला ते दूरवरून निळ्या रंगाचे दिसते, त्यात पांढरे ढग आले की ते पांढरे दिसते, त्यात काळे ढग आले की ते काळे दिसते. तथापि हा सर्व आभास आहे. आकाशाला कोणताही रंग नाही की रूप नाही की आकार नाही. यामुळे आपल्याला ते ज्ञात व्हावे असे त्यात काहीही नाही. परंतु आत्मब्रह्माच्या या उद्योगी अपत्याने आकाशाला ज्ञात केले. त्यात ध्वनिरूपाने व्यक्त होऊन आकाशाला शब्द हा गुण बहाल करून त्या निर्मळ आकाशाला व्यक्त केले. माऊली म्हणतात की या उद्योगी अपत्याने आकाशाला शब्दरूपी वस्त्र नेसवून व्यक्त केले. अंबर याचा अर्थ वस्त्र असा आहे. शब्द या गुणामुळे आकाशाला अंबर असे नाम प्राप्त झाले. ओवी क्रमांक 4. आपण तव खपुष्प परी फळ हे जगद्रूप, शब्द मवी तै अमूप कोण आहे. अर्थात शब्द आकाशपुष्प आहे, तरीही त्यामधून ब्रह्मांडात वैश्विक निर्मिती झाली. शब्दाने मोजता येणार नाही असे येथे काय आहे. ख म्हणजे पोकळी, जेथे काहीही नाही अशी जागा म्हणजे ख. शून्यावस्था असलेली जागा म्हणजे ख. म्हणून आकाशाला ख असे म्हणतात. अशा या पोकळीमध्ये ओम असा महादिव्य ध्वनी झाला. पोकळीतून शब्द उमटला. म्हणून माऊलींनी शब्दांना खपुष्प असे म्हटले आहे. शून्यामधून शब्दाची निर्मिती झाली आहे, हेच महाविस्मयकारक आहे. पुढे अजून महाविलक्षण आणि अद्भुत गोष्ट अशी आहे की या ब्रह्मांडात जी विश्वे निर्माण झाली आहेत त्यावर अनेक चल अचल सजीव निर्जीव अशा विविध वस्तू निर्माण झाल्या. या ब्रह्मांडातील विश्वासह विश्वातील तमाम वस्तुजगत ध्वनीमधून निर्माण झाले आहे. म्हणून माऊलींनी शब्दांना जगद्रूप असे म्हटले आहे. येथे जे काही चल अचल सजीव निर्जीव असे बहुविध वस्तुजगत निर्माण झाले आहे ते तमाम या ओंकारमय शब्दामधून निर्माण झाले आहे. म्हणून माऊली म्हणतात की येथे असे काय आहे की जे या ध्वनीने मोजता येणार नाही. याचा अर्थ येथील प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट ही ध्वनीची निर्मिती असल्यामुळे हे सर्व शब्दबद्ध आहे. यांचे वर्णन शब्दाने होणारे आहे. एकाच एक वस्तूला निरनिराळ्या भाषांमध्ये भिन्न भिन्न नामाभिमान आहे, तरीही त्यामधून एकच एक वस्तू दर्शविली जाते. त्यात काहीही फरक होत नाही. नाव वेगळे म्हणून वस्तू वेगळी असत नाही, होत नाही. पुस्तक हे पुस्तकच आहे, मग त्याला किताब, बुक, चोपडी किंवा आणखी काही म्हणा. हरिओम.